सागवडी संघ या कैलासच्या माध्यमातून हा संघ मात्र ओळखला जातो। महाराष्ट्र पोलीस देखील असतील, अद्याप देखील एक चेंडूचा पेस खेळ केला, 2 धावफलकावर जोडल्या गेल्यात। यस पंच फेकी बीमर साठी का? यस बीमर साठी इथे अपील मात्र केली। तर बीमर साठी इथे तिसऱ्या पंचाची माग केली जाते। आपण पाहतोय स्क्रीनवरती ते दृश्य आपल्याला पाहायला मिळेल। आमच्या एक सुपर डुपर स्टार खेळाडू खरं तर आपल्याला पाहायला मिळतील स्क्रीनच्या वरती अविनाश वाघ, त्यानंतर सोमजी बसमा असतील माथेरानचा एक स्टार खेळाडू। स्क्रीनवरती आपण पाहतोय इथे तिसऱ्या पंचाची माग बीमर चेंडूसाठी केली होती। मैदानाच्या आतमध्ये 2 पंच आपण पाहतोय, प्रकाशवीर आणि एक पंच आपल्याला पाहायला मिळतायत। नितीन पाटील सरांना कोपरोली हे त्यांचं गाव, सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धा त्याच्या माध्यमातून भरवल्या जात आहेत। एक अष्टपैलू खेळाडू, जबरदस्त कामगिरी कोपरोली गावासाठी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। ते मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्क्रीनवरती पाहायला गेलं तर पंचांचं डिसिजन पेंडिंग आपल्याला पाहायला मिळेल। चाणक्य नजरेनं पंच स्क्रीनवरती पाहतात आणि पंचांचा डिसिजन एस इट इज अ नो। हा चेंडू बीमर असणाऱ्या, नो बॉल, फ्री असणाऱ्या, कंटिन्यू। यस पहिलाच चेंडू होता मात्र बीमर चेंडू आलाय, त्यावरती मात्र तुम्हाला चुकीला हा माफी नसणाऱ्या। पहिला चेंडू होता मात्र बीमर चेंडू, फ्रीडचं संधी असणाऱ्या फलंदाज हरिय मात्र कुठेतरी पहिला चेंडू पेस केला होता मात्र बीमर चेंडूची सांगता कुठेतरी शतरक्षणामध्ये कुठेतरी बदल करताना पाहायला मिळाल। संघ मोदीचा माळ अद्याप देखील विचार केला तर पहिला चेंडू पेस केला होता, बीमर चेंडू टाकला होता, सेकंड चेंडू पाडण्यास सज्ज। हा मात्र फॉलो थ्रूच्या बॅटने कटवलेला चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल वन बाउन्स दमदार सवकार डीजा। तर अद्याप देखील एक चेंडू पेस केला मात्र एका चेंडू मागे 7 धावा खर्च केल्या गोलंदाजांनी पाहायला मिळालं। तर P1चा षटक असेल, मात्र षटक म्हटलं गेलं तर चांगलं षटक टाकावे लागेल मोदीच्या माळा संघाकडनं। इथे मात्र काही चेंडू फेकला होता मात्र निश्चितच आमचे पंच आम्हाला इशारा करतील यस वाईट चेंडू। या वाईट चेंडूच्या साह्याने आणखी एक धाव फलकावर जोडली जाईल 8 या आकड्यावर। अद्याप देखील कान मंत्र देताना संघाचे संघनायक असतील बघा, जी गोलंदाजी इथे करायची होती मात्र गोलंदाज प्रेशर मात्र इथं हलक्या हाताने कठवलाय, मात्र इथं चोरटी धाव, चुका करतायत फिल्डर, वारंवार चुका करतायत। या एका चुकीने मात्र धाव फलकावर आणखी एक धाव कनेक्ट केली जाईल 9 या आकड्यावर। अद्याप देखील विचार केला तर प्रेशराईज होतं गोलंदाजावर, मात्र ते प्रेशर रिलीज करत असताना ह्या चेंडूवर मात्र एक धाव आली। विचार केला तर अद्याप देखील हा चेंडू मात्र फुल टॉस होता, तिथे फिल्डर तैनात होता मात्र बीट केलं। इथे वारंवार चुक्या करताना पाहायला मिळेल, तोपर्यंत एकच धाव मिळेल। या एका धावेने धावफलक पुढे सरसावत जाईल 10 या घरात। अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी असेल, उर्वरित चेंडूचा खेळ बाकी। अद्याप देखील हरी वैयक्तिक 3 चेंडू खेळले मात्र 7 धावेचं मानधन आपल्या संघासाठी देताना पाहायला मिळेल। इथे मात्र बॅटचा इंटरवे, जिथे मात्र पहिला धक्का लागेला या सागवडी संघाला डीजे।
थँक्यू डीजा. तर चहा कुठे असेल तर आमच्या स्टेजशी संपर्क साधा. जी तुमची काय फीज असेल ती आम्ही देऊ. मात्र विनंती असेल चहावाले आपण स्टेजशी संपर्क साधा. त्यानंतर मॅच असणार आहे बघा. मोसारा संघाचा संगणक आणि वेशवी संघाचा संगणक. आपण लगेच रिपोर्टिंग करा. वलतई मैदानाकडे कुठेतरी पहिला धक्का लावला गेलाय या सागवाडी संघाला हरी याच्या माध्यमातून. मात्र त्याची जागा सावरण्यासाठी जाईल महेश. नवीन फलंदाज. मात्र विचार केला तर कुठेतरी प्रेशराईज गोलंदाजी करत होता हा गोलंदाज राज. कुठेतरी पाचव्या चेंडूवर कुठेतरी विकेटचं पतन मिळवून देताना या आपल्या संघासाठी कुठेतरी पिवनचं षटक हाताळताना. नवीन फलंदाज क्रीजवर योगेश. मारा करेल पहिला चेंडू. पहिला चेंडू होता मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र घडते काय अद्याप देखील निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात 10 या आकड्यावर. अद्याप देखील चांगली गोलंदाजी. कुठेतरी विकेटच्या मार्गस्थ असताना एक विकेट प्राप्त केली. त्या अनुषंगाने मात्र इथं कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. अद्याप देखील काही चेंडूचा खेळ बाकी. नौका फलंदाजी ते उडवलाय चेंडू. मात्र फिल्डर तैनात. ते फिल्डर करून कोणतीही चुकी नसणारी. लागणार दुसरा दे धक्का. सेकंड योगेश बॅक टू द पवेलियन. डीजे थँक्यू डीजा. या स्पर्धेमध्ये तब्बल 10 संघ याच एका रात्रीमध्ये तब्बल 10 संघ आपण या मैदानावरती खेळवतोय. ज्या संघाचा हाय स्कोर मात्र जास्त असेल त्या संघाला मात्र दुसऱ्या फेरीमध्ये बाय असणार आहे बघा. संघाच्या संगणकाचं लक्ष असू द्या. त्यानंतर जे मेजवान आपल्याला पाहायला मिळेल. खुशखबर खुशखबर खुशखबर. आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुंगा 2023 पहिलं पर्व आपल्याला पाहायला मिळेल. येत्या 19 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक असणारे बघा 50,000 रुपये. द्वितीय पारितोषिक 25,000 रुपये. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक असणारे 12,000 रुपये. ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. मालिकावीरासाठी असणारे फ्रीज. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाजसाठी असणारे बॅट. उत्कृष्ट गोलंदाज आणि शतरक्षकासाठी ब्रँडेड शूज आपल्याला पाहायला मिळतील. आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतील बघा. जर कोणाला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा असेल तर आमचे मित्र अवी वाघ, चंदर वाघ, त्यानंतर राजाराम चौधरी, अशोक वाघ आणि अर्जुन कांबडी यांच्याशी संपर्क साधा. तर वैलतो मैदानाकडे निश्चितच ज्याप्रमाणे आमच्या नितीन डीजे ज्याप्रमाणे धून लावली त्याचप्रमाणे उसाला कुठेतरी लागेल तोटा. ज्याप्रमाणे आपण आपल्या संघासाठी जे विकेट गहाण करतायत ना त्याचप्रमाणे कुठेतरी आपण विकेट दहन केलं तर कुठेतरी रणसंख्येचा ओघ लावला जाईल. त्या अनुषंगाने कुठेतरी आपल्या संघाची रणगती कमी होईल. त्या अनुषंगाने इथे खेळायचं आहे मात्र सागवाडी संघाला. सेकंड ओव्हर मारा करेल गोलंदाज. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्टचा माणस होता मात्र इथे पंच दर्शवतील येस खराब चेंडू. नो चेंडू. त्या नो चेंडूच्या ऐवजी मिळतील कुठेतरी 5 धावा. धावफलकावर जोडल्या जातील. 15 आकड्यावर लागल्या गेल्यात. 9+4 अशा 5 धावा मिळतील. कुठेतरी नशिबाचा पंजा येतोय. अद्याप देखील पहिला चेंडू होता या गोलंदाजाचा. मंगेश गोलंदाज असेल मात्र कुठेतरी खराब फेकी केली पहिल्या चेंडूवर. मात्र कुठेतरी पहिला पिवनचं षटक टाकलं होतं. 10 धावा खर्च केला होता मात्र कुठेतरी पहिला पेच करत असताना इथे मात्र फटका सजवला होता. ताकदीचा वापर केला होता मात्र तितकाच स्पीडवान गोलंदाज योगेश प्रतिउत्तर देताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू मात्र कुठेतरी हाताची फंबल होत असताना कुठेतरी थर्ड मॅनच्या दिशेला चौकार गेला. मात्र सेकंड गोलंदाजीवर कमबॅक. इथे मात्र चेंडू उडवलाय. शतरक्षक सज्ज असेल मात्र कसलीही चुकी नसेल. लागणारा हा तिसरा धक्का सागवाडी संघाला. डीजे थँक्यू डीजा. तर दुसरं तुम्हाला पुकार असेल मोसारा संघ. तर एका बाजूला विश्वी संघ कुठे आला असेल
तर नक्कीच तुम्ही समालोचनामध्ये येऊन तुम्ही प्रेझेंट करायचं आहे, कारण नेक्स्ट मॅच तुमची असणार आहे कुठेतरी शेवटची मॅच असेल आजच्या नाईट टुर्नामेंटमधली. तर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल आज. तर बोलतोय मैदानाकडे काय घडतंय, वारंवार विकेट, कुठेतरी गोलंदाजी चांगली ठरताना पाहायला मिळते. सागवाडी संघ विकेट दहन करायचे नाही, आता आपण एवढ्या लांब का आलोय त्याचं प्रत्युत्तर द्यायचं या मैदानावरती. मात्र योगेश काही थांबत नाही, विकेटवर विकेट देत असताना हा गोलंदाज योगेश ओव्हर द मार्कवर पहिला चेंडू पेस करेल कैलास. मात्र इथे बीवर चेंडू वाईट चेंडू असेल, पंचांचा इशारा, या एका धावेने धावफलक पुढे सरसावल. 16 या आकड्यावर कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं पूर्वार्ध पाहिलं तर पिवनचं षटक होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. सेकंड पूर्वार्ध पाहिलं तर गोलंदाजी योगेश चांगली गोलंदाजी करत. इथे मात्र चालाकीचा फटका सजवला होता, मात्र बॅकअप चांगलं मिळालंय किपरच्या माध्यमातून. इथे मात्र येईल निर्धाव चेंडू. अद्याप देखील कैलासला विचार करावा लागेल. संघाचे संघनायक असतील मातंबर संघाचे संघनायक कैलास खडके, मान्य महाराष्ट्र पोलीस पाहिलं गेलं तर अद्याप जखडून ठेवलंय. इथे मात्र आडव्या पट्ट्याचा शॉट दाखवलाय, तो फिल्डर येईपर्यंत इथे मात्र सकमा देताना चेंडू जाईल, तोपर्यंत 2 धावा लागल्या जातील स्कोरबोर्डवर. अद्याप देखील विचार केला तर कैलास खडके 2 चेंडू पेस केले, 2 धावा आपल्या खात्यामध्ये जोडल्या गेल्यात. विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी असेल तर स्कोर लागला गेलाय फलकावर इथे 18 धावा. अजब देखील ओव्हरचा विचार केला तर चांगली गोलंदाजी योगेशच्या मार्फत. कैलास खडके इथे मात्र हलक्या हाताने कट केलाय, मात्र तोपर्यंत फिल्डर उचले फेकीपर्यंत 1च धाव मिळेल. अद्याप देखील पंच सांगतील अजब देखील 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. एक मेन पंच असतील आमचे नितीश पाटील. बघा चांगले पंच देखील या आयोजनाला लाभले गेलेत. नितीश पाटील आकुर्ली. इथे मात्र फटका सजवायचा होता, काय सतरक्षण पाहायला मिळालं. निश्चितच कुठेतरी आपला शरीर फेकून दिलं होतं या चेंडूवर. इथे मात्र शतरक्षक चांगलं, आणि इथे मात्र फार चांगलं शतरक्षण पाहिलं होतं. काय बघा पूर्ण आपलं शरीर यष्ट मात्र फेकून दिलं होतं, कुठेतरी चांगलं माणस दाखवलं होतं. इथे मात्र आम्ही स्क्रीनवर पाहू या अनुषंगाने काय फिल्डिंगचा नजारा बघा, काय बिग एफर्ट लावलं होतं या शतरक्षकाने. टाळ्या झाल्या पाहिजे शतरकासाठी. मोदीचा माळ. इथे मात्र षटक समाप्तीचं येतं. थँक्यू डीजा. तर आपण पाहतोय सातत्यानं खालापूर झाले की एक बुलंद आवाज, त्याच्या माध्यमातून आपण सातत्यानं पाहतो वरोसे गावाची आणबाण शान अंकुशभाई निरगुडा यांचा आवाज आपण ऐकूया. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत त्यांचा आवाज, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. कंटिन्यू बारक्या. नक्कीच षटक क्रमांक 3 घेऊन येतोय कल्पेश. आपल्या संघाचा मात्र निर्धार असताना मात्र षटक असेल 3. इथं मात्र फुलटो चेंडू होता, बॅटचा इनर एज, तोपर्यंत कन्वर्ट केलाय फिल्डरने, चेंडू उचललाय, तोपर्यंत 1च धावफलकावर जोडली जाईल. या एका धावेने धावफलक कुठेतरी संत गत्या कुठेतरी स्लो गतीने चाललंय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 21 धावा. तर मी विनंती करेन सामना स्पीडअप घ्यायचा. आमचे आयोजक आम्हाला सांगतील की टुर्नामेंट
तर येस पाण्याची मांग आहे मित्रांनो, पाणी घेऊन जायचं आहे कारण पाण्याविना जीवन अधुरे आहे मित्रांनो. पाणी नसेल तर काहीच नाही आहे जगामध्ये. अद्याप देखील काही चेंडूंचा खेळ संपलाय, मात्र धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात फक्त 21 धावा. 2 ओव्हरचा मात्र षटक संपलेत, मात्र तिसरे षटक हाताळण्याचा यश असेल गोलंदाज कल्पेश असेल, मात्र 1 चेंडू फेकी केली, मात्र 1 धाव दिली. अद्याप देखील ड्रिंक्स ब्रेक्स आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. तर मोसारा संघ आणि वेशवी संघ जर तुम्ही कुठे आला असाल तर नक्की आम्हाला समालोचनमध्ये भेट द्या कारण नेक्स्ट सामना तुमचा आहे. यानंतरचा सामना असेल तर तो तुमचा बिग सामना असेल, तर तुम्ही या दोन्ही संघ उपस्थिती दाखवायची व्यासपीठावरती. मोसारा संघाचा संगणक आलाय. पंच नो बॉल. येस इट इज अ नो बॉल. येस पहिला चेंडू फेकला होता, इथे मात्र बीमर चेंडूची घोषणा केली पंचांनी. येस नो चेंडू आणि इथे मात्र संधी कुणाला मिळणार आहे बघा. कैलासला संधी मिळणार आहे फ्रीटचा. फ्रीटवर मात्र गोल्ड करायचा आहे. कुठेतरी आपली रणगती जी संख्या आहे ती वाढवायची आहे. जर तुम्हाला या चेंडूवर कुठेतरी मोठा फटका मारावा लागेल. मोदी माल संघ प्लीज स्पीडअप घ्यायचा आहे कारण तुम्हाला इथे 25 मिनिटाचा अवधी दिला आहे, मात्र अद्याप देखील तुमचं तिसरं षटक फेकायचं आहे 5 मिनिटात फक्त. अद्याप देखील कैलास कडके यांना संधी असेल, फ्रीटचा संधी असेल. इथे मात्र घडतंय काय, चेंडू उडवला होता मात्र बॅट बरोबर कनेक्शन व्यवस्थित झालं नाहीये. त्या मोबदल्यात तिथं मात्र बघा पंच सांगतील आम्हाला विकेट. कैलासचा जो विकेट पाहिजे होता तो मात्र विकेट गळाला लागलाय. नक्कीच कुठेतरी फ्रीटची संधी होती, मात्र कैलास कडके रवाना होईल बॅक टू द पवेलियन. कुठेतरी संधीचं सोनं करायचं होतं, मात्र संधीचं सोनं करता आला नाही. कैलास कडकेला मात्र काढावा लागेल. कैलास कडकेला मात्र त्याची जागा सावरेल सुरेश. नवका फलंदाज असेल, मात्र कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिला चेंडू होता मात्र बीमर चेंडू होता, मात्र दुसऱ्या चेंडूवर कैलास कडकेची विकेट काढून दिली रनआउटच्या माध्यमातून. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन फलंदाज असेल सुरेश. कल्पेश अजून देखील विचार केला तर पहिल्या चेंडूवर कुठेतरी महागड रणसंख्या दिलं होतं, मात्र दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी कैलास कडकेची विकेट आपल्या नावावर केली. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू फटका सजवला होता, मात्र स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवर कुठेतरी चुक्या केल्या. तोपर्यंत एकच धाव मिळेल. धावफलकावर धावा जोडल्या जातील 24 या आकड्यावर. थँक्यू कृष्ण. तर इथे नाणेफेकी केली जाईल बघा. अच्छा रात्रीमधील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मोसारा आणि त्यांच्या समोर केलेली टीम वेशवी संघ. तर आम्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ असत्या या सामन्याचा नाणेफेक करायचा. जनार्दनभाई निरगुडा ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे सदस्य, एक दमदार नेतृत्व, सातत्याने या विभागासाठी चांगलं कार्य त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या शुभ असते या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. अच्छा रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहू शकाल. एका साईडला मोसारा संघ, खरं तर आपल्याला पाहायला मिळेल गणेश वीरचा संघ, त्याच्या समोर केलेलं वेशवी संघ, सुनील कातकरीचा संघ. सातत्याने आपण पाहतो या मैदानावरती अनेकदा टुर्नामेंट खेळण्यासाठी दाखल झाले होतात आणि हा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळेल. मोसारा संघाने नाणेफेकी जिंकल्या. आपला डिसिजन कलवान लगेच मैदानावरती उतरा हा सामना संपल्यानंतर. निश्चितच फार चांगलं आयोजन. मोसारा संघ आणि विश्वी संघ आपलं एंट्री फी आयोजकांकडे जमा करा.
येस, मी पाहिलं गेलं तर या चेंडूवर काय घडलं होतं. चेंडू मात्र उंचावर गेला होता, मात्र तिथे फिल्डर बघितला गेला तर कुठेतरी खराब सतरक्षण पाहायला मिळालं. कुठेतरी पाय घसरून खाली पडला होता. मात्र त्या चेंडूवर मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या या फलंदाजाने. त्या 2 धावेने धावफलक पुढे सरसावलं जाईल. 26 या आकड्यावर अद्याप देखील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. कल्पेशची गोलंदाजीचा विचार केला तर धारदार गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज मोदीचा माळ संघ ह्या संघाकडनं करत असताना इथे मात्र घडतंय काय. दांड्या उद्ध्वस्त होतील. फुलटो चेंडूवर टोलवायचा होता, मात्र इथे विकेट प्रदान होते या चेंडूवर. डीजा हौसा भर दिवसा चार चौघामध्ये मला तुम्ही ठीक ठरशील का. शिरपाटी सांगू किती मागणं घालीन मला तू लगीन करशील का. नक्कीच ह्या चेंडूवर मात्र कुठेतरी विकेट प्राप्त करते. विचार केला तर अद्याप देखील सागवाडी संघ कुठेतरी विकेट किती झाला. 4-5 विकेट कुठेतरी माघारी परतवलेत या गोलंदाजाने. फार मात्र चांगली गोलंदाजी मोदीच्या माळ या संघाकडनं कुठेतरी पाहायला मिळते. वारंवार विकेट सोडतायत या सागवाडी संघ. खूप लांबून आलेला संघ असेल. तर पंच इशारा येस Out. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे बघा. आम्ही या सर्व संघांना विनंती करू, जे पंच निर्णय देतील त्याच्यावरती ठाम राहा, अन्यथा आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. पंचांचा निर्णय मात्र अंतिम असणार आहे. निश्चितच पंचांचा निर्णय असतो तो एक तुम्हाला शेवटचा डिसिजन असतं. मात्र ज्या वेळेस तुम्ही पंचांवर दबाव आणाल त्यावेळेस नक्की तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि पंचांचा निर्णय मात्र खंबीरपणे डिसिजन असेल. मात्र वळतोय मैदानाकडे. नेक्स्ट बॅट्समॅन रवाना होईल. 08 ची परिधान केलेला हा बॅट्समन असेल संदीप. अद्याप देखील 6 विकेट गार झाल्यात या सागवाडी संघाच्या. मात्र गोलंदाजी पाहिली गेली तर खूप सुंदररित्या हाताळली गेली. अद्याप देखील जकडून ठेवलंय. रणांचा ओघ मात्र थांबवून दिलाय या गोलंदाजाने. इथं मात्र फुलटो चेंडू होता, मात्र इथे सुखी आमचे पंच लेग पंच दर्शवतील. येस, नो चेंडू. हा देखील विमर चेंडू असेल. इथं कुठंतरी वारंवार चुक्या करतायत. इथं मात्र नो चेंडूची सांगता होते, मात्र इथे फ्रीडचा संधी. मात्र ब्लॉक हॉल चेंडू मात्र काय स्वतःच्या थ्रूवर इथे फिल्डिंग केली होतं, मात्र इथे 2 धावा कन्वर्ट होतील. बघा चुक्यावर चुक्या करताय हा मोदीचा माळ संघ. कुठेतरी रणसंख्या थांबवली गेली आहे, मात्र तुम्ही चुक्या करतायत, वारंवार कुठेतरी धावा देतायत. हे मात्र चुकीचं प्रदर्शन होते तुमच्या माध्यमातून. अद्याप देखील काही चेंडूंचा खेळ बाकी. तर शेवटचा चेंडू असेल पंच, शेवटचा चेंडू असेल. अद्याप देखील धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात. 30. अद्याप देखील चांगलं बॅटम लाईन अप, मात्र इथे काय शतरक्षण पाहायला मिळतं बघा. बॅकअप चांगला. या चेंडू येईल मात्र निर्धाव चेंडू. अद्याप देखील षटक क्रमांक 3 समाप्त झालंय. मात्र येणाऱ्या अजून देखील 6 चेंडू पेस करायचे या सागवाडी संघाला. अद्याप देखील 10 पूर्णांकाची सारासारी जोडण्यात इथं मात्र यश आलंय सागवाडी संघाला. 3 षटक हाताळली, मात्र 30 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी मानावी लागेल इथे. तुम्हाला जर सागवाडी संघ तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर निश्चितच तुम्ही 40 किंवा 45 धावेची मजल इथं मारली पाहिजे. अद्याप देखील मोदीचा माल संघ पाहिला तर मातंबर संघ असेल, त्यांची देखील बॅटिंग लाईनअप बघितली गेली तर
खूप सुंदर आहे. तर शेवटचं षटक आकाश घेऊन येतोय संघाचं चौथं षटक. वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यास सज्ज आकाश. इथं मात्र आडव्या पट्ट्याने कटवला होता, मात्र तितकं सुंदर सत्रक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत इथे 2 धावा कन्वर्ट केल्या बघा. चित्त्याच्या वेगाने या 2 धावा इथे कन्वर्ट केल्या गेल्यात. या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावत जाईल. मात्र 32 धावा अद्याप देखील चुक्या करायच्या नाही आहेत. फिल्डिंग मात्र सुंदररित्या करायची आहे. तुम्हाला जर रन्स गती कमी करायची असेल तर मात्र गोलंदाजी आणि गोलंदाजाला मात्र 7 शतरक्षकाची आहे. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू मात्र चुकी करेल. येस, इथं दांड्या मात्र उद्ध्वस्त होत आहेत. नितीन डीजे नक्कीच इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, मात्र कुठंतरी चेंडू आदळला. इष्टी रक्षकावरती मात्र तिथे विकेट प्राप्त केली या गोलंदाजाने. आकाश त्याची जागा सावरण्यासाठी जाईल. दशरथ हा देखील फलंदाज पाहायला गेला तर ज्या फलंदाच्या बॅटमध्ये चेंडू सापडला ना, नक्कीच सीमा पार होण्याची तीळ मात्र शंका नाही आहे. कारण गोलंदाजी पाहिली गेली तर अद्याप देखील मागणी ठरली आहे. पहिला चेंडू होता. इथे मात्र दशरथला विचार करावा लागेल. आपल्या संघासाठी कुठेतरी रन्सची गती वाढवावी लागेल. अद्याप देखील 6 प्लेयर्स इथे माघारी परतवले. इथे मात्र स्टेप आउट होण्याचा मानस दाखवला होता, मात्र चेंडू जाईल. निर्धाव चेंडू. इथे कुठेतरी स्टेप करून खेळायचा मानस दाखवला होता दशरथ या फलंदाजाने. मात्र तितकीच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळेल आकाशच्या माध्यमातून. इथं कुठेतरी शतरक्षकामध्ये थोडी बदल करताना पाहायला मिळेल. हा गोलंदाज स्वतःच्या थ्रू गोलंदाजीवर मी गोलंदाजी कशी करावी याचं नितांत उदाहरण. इथे मात्र फुलटॉस चेंडू. मी म्हटलं होतं दशरथच्या रडारमध्ये बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला तर थांबणार नाही. चेंडू जाईल सीमापार. दणदणीत षटकार डीजा. थँक्यू डीजा. तर धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात. 38 धावा. तर बीमरचा थर्ड अंपायर असेल बघा. हा चेंडू देखील कमरेच्या वरती होता, बट इथे स्क्रीनवर आम्ही पाहू. आमचा थर्ड अंपायरचं डिसिजन स्क्रीनवर असेल. थोड्याच वेळात तुम्हाला प्रदर्शित होईल. तर इथे डिसिजन स्टे असेल. नो बॉल नाही आहे, कारण चेंडू पेस करत असताना चेंडूची गती खालच्या दर्जाची होती. मात्र इथे रिव्ह्यू केला होता सागवडी संघाने. इथे कुठेतरी रिव्ह्यू फेटाळला गेलाय. तर धावफलकावर धावा जोडल्या गेल्यात फक्त 38 धावा. अद्याप देखील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. दशरथ स्ट्राईकला असेल. ज्याच्या बॅटमधून पाहिलं गेलं तर एक षटकार आलाय. अद्याप देखील मोठाले फटके खेळण्याचा मानस असेल. इथं मात्र परत एकदा स्टेप आउट करायचा होता, मात्र इथे धावचीतची संधी. इथे मात्र चोरट्या गतीने एक धावफलकावर जोडली जाईल. धावा होतील 39 धावा. फार चांगला गोलंदाजी पाहायला मिळालं. ज्या चेंडूवर एक षटकार आला त्यामागचा एक नितांत उदाहरण म्हणजे कमबॅकिंग गोलंदाजी. षटकार आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजी चांगली करतोय हा गोलंदाज असेल आकाश. अद्याप देखील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र पेस खोललाय बॅटचा. इथे मात्र चुकी नसणार आहे. 22 नंबरचा हा जर्सी परिधान केलेला सतरक्षक
विकेट जाईल मात्र संदीपची विकेट जाईल मात्र इथे मात्र डीजेला संधी मिळणार या थँक्यू डीजा. तर विनंती असेल सागवाडी संघ आपण लगेच मैदानावरती उतरा. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी असणार आहे बघा. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झाली पाहिजे, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 38 सर्कलच्या बाहेर असणारे 5 शतरक्षकामधला एक शतरक्षक आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये यावा लागेल, याच्याकडे देखील लक्ष असू द्या सागवाडी संघ. आणि यानंतरचा आवाज आपण ऐकूया मायक्रोफोनवरती. एक वोरोसी गावाचा सुपुत्र अंकुशजी निरगुडे सरांचा आवाज ऐकणार आहोत दुसऱ्या सत्रासाठी. हाल हाल थँक्यू. आपण आतापर्यंत आवाज ऐकला. खऱ्या अर्थानं दोधणी गावचा एक जबरदस्त समालोचक अर्थातच कृष्णा पारधी सरांचा, त्यानंतर आमचे साथी समालोचक अमोल वीर सर आहेत या ठिकाणी, चंदर वाघ यांचाही आवाज आपण कालच्या रात्रीमध्ये ऐकला. आज देखील त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवला. त्या सर्व समालोचकांचं जे सर्व आपले आदिवासी बांधव आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या एवढा चांगलं समालोचक आपण या स्पर्धेमध्ये ऐकतोय. खूप चांगलं खऱ्या अर्थानं योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी त्या सर्वांचं आणि सर्व प्रेक्षकांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो. कारण आपण पाहिलं आज तुडुंब असं भरलेलं या मैदान बागाची वाडी या मैदानावरती आपण नेहमीच दरवर्षी ही स्पर्धा पाहत आलोय आणि याही वर्षी एक चांगली संकल्पना घेऊन बागाची वाडी हा संघ उतरलाय या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आणि खूप लाजबाब आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबा आहेत. त्या 39 धाबां 40 धाबांच्या पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. मोदीमाल टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आकाश आणि त्यांना साथ देण्यासाठी फलंदाज पाहायला मिळतोय गणेश. चला स्पीडअप करायची मॅच. 20 मिनिटांमध्ये आपले 4 षटकं हे संपलीच पाहिजे. सागवाडी संघ टाइम अलाउट आहे. ज्यावेळेस पहिला बॉल तुमचा पडेल खेळपट्टीवरती त्यावेळेस मध्ये टायमिंग आज सेट केलं जाईल आणि त्या 20 मिनिटांमध्ये तुमच्या 4 षटकं हे फेकून झालीच पाहिजे. वक्रतुंड महाकाव्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम सुरदेवा सर्व कार्य तू सर्वदा. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या स्पर्धेची या मॅचची सुरुवात मी या ठिकाणी करतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पाहायला मिळतोय कैलास. 40 धाबांचा पाठलाग करायचंय परंतु ग्राउंड आपल्याला छोटस वाटतंय परंतु या धाबा शक्य नाहीयेत या मैदानावरती. पहिलाच बॉल अतिशय वेगवान चेंडू होता. पंचांकडे लावून अपील केली होती परंतु हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन मध्ये पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु विकेट किपरने हा बॉल पकडला होता आणि ज्या वेळेस विकेट किपरने बॉल पकडेल त्यावेळेस कुठलीही धाव मिळणार नाही. जबरदस्त पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते सागवाडी टीम कडनं. गोलंदाज कैलास या टीमचा एक प्रमुख गोलंदाज आहे. खोलवर टप्पा बॅटची इनसाइड एज. विकेट किपर त्या ठिकाणी चुकी करतोय आणि जणू काही बॉल हाताला चिपकला होता परंतु शेवटच्या मोमेंट वरती हा बॉल मात्र जमिनीला दान होतोय आणि या चेंडूवरती मिळाल्या ती मोदीमाल टीमला एक धाव. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल यामध्ये काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ आपण पाहिले ना तर तुल्यवान संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये एक महायुद्ध आता पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल अतिशय जबरदस्त पाहायला मिळाले आहेत
गोलंदाज कैलासच्या माध्यमातून. हा फटका प्रॉपर टायमिंग, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडलाय झेल आणि संपवलाय खेळ. फलंदाज होईल या चेंडूवरती गणेश. बॅक टू द डगआउट. डीजे ठोक. मगठी मराकीने में कैदा हो जाल फंस गई जल मछली थँक्यू डीजे. अतिशय जबरदस्त सॉन्ग खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून नितीन डीजे. खऱ्या अर्थानं भरपूर मॅचेस मध्ये आपण त्यांना पाहत आलोय सातत्यानं, आणि याही मॅच मध्ये त्यांची एक चांगली संकल्पना पाहायला मिळते. अतिशय सुमधुर करणारी गीते त्यांच्या माध्यमातून वाजवली जात आहेत. त्यांनाही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहे, गोलंदाजी मार्क वरती आहे. लुअर फुलटॉसचा चेंडू लवकरच स्वीप केलंय. फाईन लेग सीमा रेषा पार. चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतील 4 4 4. हा चौकार. थँक्यू डीजे. बघा या ठिकाणी एक दोधाणी गावचा एक युवक खऱ्या तर बळीराम चौधरी, खूप चांगला डान्स त्यांच्या या गाण्यावरती पाहायला मिळतो. त्यांचंही आपण मनपूर्वक अभिनंदन करू. जबरदस्त फटका या चेंडूवरती पाहायला मिळतो आणि 4 धाब्याच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वरती. अतिशय जबरदस्त सुरुवात. इट का जबाब पत्तर शे असंच मानावं लागेल या मॅच मध्ये. खरं संघर्ष आहे. 40 धाबांचा पाठलाग करायचा आहे. मोदीमाळ संघ देखील भरपूर लांबूनचा प्रवास करून या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. त्यांनाही माहिती आहे जर का इथं मॅच गमावली तर एवढा लांबून प्रवास करून काहीच फायदा होणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. आखूड टप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. अजून एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज होईल याही चेंडूवरती बाद. दुसरा धक्का टीम मोदीमाल टीमला. डीजे. थँक्यू. तर वाघाचीवाडी गावाचे सर्व खेळाडू आणि सर्व समाजसेवकांना विनंती आहे की आपण बाउंड्रीचा ताबा घ्या. जे चेंडू सीमा पार जातात त्यांची पूर्वता लगेच मैदानामध्ये करायची आहे. तर वाघाचीवाडी संघाचे सर्व खेळाडूंना आणि विनंती असेल आपण लगेच बाउंड्रीचा ताबा घ्या. अगदी महत्वपूर्ण 2 विकेट या ठिकाणी मिळवल्या. तर कैलास बघा कैलास दादा खरके खऱ्या अर्थानं महाराष्ट्र पोलीस ही त्यांची ओळख आहे आणि त्यांचं पहिलं षटक अतिशय जबरदस्त. 2 महत्वपूर्ण विकेट त्याने पहिल्या ओव्हर मध्ये मिळवल्यात आणि सागवाडी संघाला खऱ्या अर्थानं एक चांगल्या स्थितीमध्ये आता पाहायला मिळतो आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुरेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. तो मात्र 4थ्या क्रमांकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी या षटकावरती राहिली. हा चेंडू चुकी केल्या क्षेत्ररक्षकानं बॉल चालला सीमा पार. अजून एक चौकार या षटकावरती पाहायला मिळतोय. डीजेला मिळेल अजून एक संधी. ठोक डीजे. चुकीला माफी नाही. थँक्यू डीजे. बघा बरेचसे गावचे खऱ्या अर्थानं भरपूर प्रेक्षक खऱ्या अर्थानं कुणाल कदम, त्यानंतर चंदू येरुणकर, त्यानंतर साहिल, त्यानंतर केतन असतील, या सर्वांची या ठिकाणी उपस्थिती झाली. खऱ्या अर्थानं बरोबर टीमला ते सपोर्ट करण्यासाठी बघा एवढं लांबूनचा प्रवास करून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांनाही मनपूर्वक अभिनंदन. हा जी स्टेजच्या समोर जी प्रेक्षक आहेत ना समोर, त्यांनी कृपया साईड थोडंसं साईडला थांबा प्लीज. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतील त्यांना उदाबा. खऱ्या अर्थानं जो शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आला ना तो भरपूर काही सांगून गेला या मॅच मध्ये.
कारण पहिल्या 5 चेंडूमध्ये अगदी 5 धावा दिल्या होत्या कैलास खडके या गोलंदाजांना, परंतु शेवटच्या चेंडूवरती जे मिसफीड झाले आणि त्यावरती तो चौकार पाहायला मिळाला. अगदी धावसंख्येला आकार मिळालाय. 9 धाबा धावफलकावरती आहे. दुसरे षटक घेऊन आले गोलंदाजी मार्कवरती. मनोहर हा गोलंदाज हलक्यातून पुश गॅप शोधले. शत्रक्षक लांबून आल्या चेंडूवरती जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी दुसरी ही धाब इथं कंप्लीट केली जाते. टाळ्यांचा अतिशय गडगडाट पाहायला मिळतोय मोदीमालच्या टीमच्या गोठ्यामध्ये, कारण त्यांना ही माहिती आहे प्रत्येक धाब ही इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये. मैदान अतिशय छोटस आहे, परंतु ज्या वेळेस तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाल ना त्यावेळेस इतकं मोठं मैदान वाटतं की कुठे आपण धाबा बनवायच्या आणि कशा. परंतु या ठिकाणी आपल्याला पंच दर्शवतील इट इज वाईड. अतिरिक्त धावफलकावरती ऍड केली जाईल. एकूण धाबा पाहायला मिळतील 12 धाबा. मॅच अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल यामध्ये तिळही शंका नाही आहे. गोलंदाज मनोहर तयार आहे. हा चेंडू देखील चांगला होता परंतु खोदून काढलाय. गॅप शोधली. पहिली धाव अतिशय वेगानं कंप्लीट. दुसऱ्यासाठी कॉल आणि दुसरी धाव फिरकी थोडीशी खराब पाहायला मिळते आहे. 2 धाबा या चेंडूवरती आणि या 2 धाब्याच्या बरोबरीनं मोदीमाल टीमची धाबसंख्या जाऊन पोहोचते ती 14 वरती. हळूहळू का होईना परंतु विजयाच्या दिशेकडे आता वाटचाल करतोय मी म्हणेन या मॅच मध्ये तो मोदीमाळा संघ. यानंतरची मॅच बघा दोन्ही संघांनी रेडी राहा. मोसारा आणि त्यांच्या आगेच फाईट करायला बेशिबी हा संघ. लोअर फुल टॉस परंतु काय अप्रतिम खेळ टिपलाय. अगदी बॅटची इनसाइडच घेतली होती. 70 सेकंड शेवटच्या मोमेंटला पकडलाय झेल. संपवलाय खेळ. फलंदाज होतोय या चेंडूवरती बाद. ठीक आहे. टपका रे टपका, एक और टपका. रे टपका एक और टपका दो में से एक गया, दो में से एक गया, एक का ये मटका. रे टपका एक और टपका दो में से एक गया, एक का ये मटका. थँक्यू नितीन डीजे यांचं देखील कौतुक करूया. मोक्याच्या क्षणी कुठलं गीत वाजवायचं ना हे त्यांना भरपूर चांगलं ठाऊक आहे. विकेट पडले आणि त्यानंतर हे सॉंग खऱ्या अर्थानं अतिशय जबरदस्त. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेश हा फलंदाज अगदी जणू काही शिरचाव करत होता मोदीमाळा संघ या मॅच मध्ये, परंतु एंड मोक्याच्या क्षणी विकेट गमावले. ती फलंदाज आकाश या फलंदाजांना. हा फटका प्रॉपर होता परंतु शतरक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय 1 बॉम्ब सीमारेषा पार. धावा मिळतील 4. ठीक आहे. आ गया दिल चुराने मैं आ गया, आ गया, आ गया दिल चुराने. बघा आमच्या समित कुणाल कदम देखील जॉईन झाले. भरोसे गावचे सुपुत्र. एक जबरदस्त आवाज आहे त्यांचा देखील. नेहमीच आमच्या समित जोडले जातात ते समालोचनासाठी आणि आजही ते आमची मॅच पाहण्यासाठी इथपर्यंत प्रवास करून आले. त्यांना देखील मनपूर्वक अभिनंदन. गोलंदाज तयार आहे. हा फटका हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. शतरक्षक चेंडूच्या खाली आलाय परंतु काय घडलंय हा झेल ड्रॉप केलाय आणि विकेट किपरनं देखील त्या पलीकडे विपरीत क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. असंच म्हणावं लागेल सागवाडी संघ. जर का त्यांनी सामना गमावला ना तर या ठिकाणी या झेल आणि ज्या त्यांच्याकडून चुका झाल्यात या चुकांवरती तुमचा आज सामना डिपेंड्स असेल. आणि जर का तुम्ही या मॅच मध्ये अशा मोमेंटच्या क्षणी तुम्ही जर अशा चुका केल्या तर या स्पर्धेमधून तुम्हाला पुढच्या वर्षीची वाट पाहावी लागेल. परंतु अजूनही काय घडलं नाहीये या मॅच मध्ये. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्क वरती. मनोहर हा गोलंदाज. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. रिव्हर्स अटॅप. दोनही तलवार. बॉल चालला सीमा रेषा पार. धाबा मिळतील 4-4-4. हा चौकार. इंडिया चमके चुंबी खनके लंग मारे लश्कर हम हो गए तुम्हारे. इंडिया चमके चुंबी खनके लंग मारे लश्कर हम हो गए तुम्हारे.
चला स्पीडअप करायचंय. धावफलकावरती धाबा आहेत त्या 24 धाबा. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या 2 षटकावरती. 12.0 शासकीय रनात ते प्रत्येक षटका मागे धावतोय तो मात्र मोदीमाल संघ या मॅच मध्ये. आता शेवटची 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे. सोळा धाबांची गरज आहे. 12 चेंडू 16 धाबा. दोस्तों इस संघर्ष में मुकाबले में दोस्तों एक ही बात कहना चाहूंगा, क्योंकि आईसीसी चैंपियन ट्रॉफी खेलने के लिए वेस्ट इंडीज टीम के लिए पैसे नहीं थे, लेकिन वो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने प्ले किए हैं और उसके बाद वो आईसीसी चैंपियन ट्रॉफी जीती थी वेस्ट इंडीज टीम ने. और उसके बाद गाना बजने लगा था चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन. क्योंकि जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई महान नहीं होता. अरे जब तक ना पड़े हथौड़े के घाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. तो संघर्ष करना होगा इस मुकाबले में. आने वाली 11 गेंदे और जीतने के लिए चाहिए 16 रनों की जरूरत. किसकी होगी जीत इस मुकाबले में? हर एक गेंद इंपॉर्टेंट होगा, हर एक मुकाबला, हर एक विकेट इंपॉर्टेंट होगा इस ओवर में. 11 गेंदे और 16 रनों की जरूरत. गेंदबाज तैयार, लेफ्ट आर्म राउंड द विकेट से तेजी के साथ गेंद और सीधी टकराई पैर पे. अंपायर का इशारा था पर लेग बाई का. और यहां से 1 रन चुराया दोनों बल्लेबाजों ने और इस 1 रन के चलते टोटल रन संख्या बनी है टीम मोदीमाल टीम की 25 रन. नक्कीच एक फरमाइश येते की आदिवासी सॉन्ग या ठिकाणी डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून एक झालं पाहिजे अशी प्रेक्षकांची आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं सूचना येते की आदिवासी समाजाच्या वरती एखादं गीत झालं पाहिजे. क्या लाजवाब गेंदबाजी, तिक्की गेंदबाजी देखने को मिल रही है गेंदबाज रवि के माध्यम से. ये और बहुत इंपॉर्टेंट है. इस ओवर में अगर कम से कम टोटल तक रोक पाएंगे ना तो मोदीमाल टीम को, तो मुकाबला काफी हद तक बचेगा. यहां से बल्ले के अंदर किनारा जरूर लिया, वहां पर रन चुराने की कोशिश और आसानी के साथ यहां पर रन कंप्लीट करेंगे. और इस 1 रन के चलते टोटल रन संख्या बनी है मोदीमाल टीम की 26 रन. आठ गेंदे और जीतने के लिए अभी भी जरूरत है 14 रनों की. 8 गेंदे 14 रन. गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच गेंद, पक्की हुई गेंद थी और देखना पड़ेगा यहां पर लाइन किस तरह से है. और डॉट गेंद की समाप्ति. यहां पर इस तरह से गेंदबाजी करनी होगी अगर इस मुकाबले में बने रहना है सागवाड़ी टीम को, तो एक अच्छी लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करनी होगी. वो दर्शाते हुए गेंदबाज आखिरी गेंद. 7 गेंदे और 14 की जरूरी. एक गेंद बहुत इंपॉर्टेंट है. अगर इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता है, बड़ा स्ट्रोक डालते हैं तो फिर मुकाबले में मजा आएगा. उठाने की कोशिश, बल्ले के में आई नहीं सीधी गेंद और सीधी विकेट किया. वहां पर शतरंज के हाथों में 1 गेंद और 1 रन इस गेंद के ऊपर मिलता हुआ. और 1 रन के चलते टोटल रन संख्या बनी है मोदीमाल टीम की 27 रन. अभी 6 गेंदे और जीतने के लिए चाहिए. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हणावं झालं तर एकच म्हणन की खऱ्या अर्थानं आपण नेहमीच पाहत आलोय 100, 500च्या 2000च्या नोटा त्यावरती आपण फोटो पाहतोय गांधीजींचा. त्या ठिकाणी बरेचसे लोक म्हणायचे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा होता, परंतु काही लोकांनी त्यासाठी नकार दिला. एक कवी आपल्या कवितेमधून काय म्हणतो ते बघा की नको शिवराय आम्हा नोटेवर, नको शिवराय आम्हा नोटेवर, विकला जाईल तो वाटेवर. आहेत समाजात काही दरिंदे, नाहीत तेच कुठलेच परिंदे, घेऊन जातील शिवराय दारूच्या अड्ड्यावर, लावतील त्यालाही सट्ट्यावर. म्हणतील शिवराय घ्या आणि दारू द्या, होतील ते पिऊन तराट, माजवतील कल्लोर घरात, नाचणीवर जाईल पैसा उधळला, नाचता नाचता तोही जाईल तुडवला. फोपवला आहे भ्रष्टाचार, नाही उरलेला शिष्टाचार, भाताच्या ताटी जाईल शिवराय थोपिवला, गणिकांच्या हाती जाईल शिवराय थोपिवला. खऱ्या अर्थानं ही छत्रपती शिवाजी महाराजांचा हे एक वाक्य होता. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत.
5 आणि जिंकण्यासाठी 13 धाबांची गरज है। गेंदबाज तैयार है, शॉर्ट पिच गेंद थी, उड़ाने की कोशिश वहां पर, लेकिन गेंद बल्ले पर आई नहीं। यहां से अगर ऐसे डॉट गेंदे खेल जाएंगे तो फिर काफी हद तक प्रेशर बनेगा मोदीमाल टीम के ऊपर। लाजवाब गेंदबाजी देखने को मिल रहे गेंदबाज योगेश, गेंदबाजी के लिए 13 रन यहां से डिपेंड करने हैं मोदीमाल टीम को, लेकिन क्या 13 रन बचा पाएगा ये गेंदबाज? काफी दर्शक तादाद में दर्शक इस मुकाबले का आनंद ले रहे हैं। उस सभी दर्शकों का मैं दिल से शुक्रिया अदा करना चाहूंगा। इस मुकाबले में 4 गेंदे और 12 रनों की जरूरत। शॉर्ट पिच गेंद थी, पक्की हुई गेंद थी, लेकिन स्टंप के काफी ज्यादा बाहर, वाइड का इशारा था वहां पर, और अतिरिक्त रनों के साथ मोदीमाल टीम की रन संख्या बढ़ी है 29 रन, 29। अभी भी 4 गेंदे और जीतने के लिए चाहिए 12 रनों की जरूरत। 2 बड़े छक्के यहां पर अगर भागेंगे ना, 4 गेंदे और 12 रनों की दूरी, 11 रनों की दूरी, सॉरी 4 गेंदे और 11 की दूरी है। उड़ाने की कोशिश थी वहां पर, फिर एक बार अच्छी गेंद, क्या गेंदबाजी देखने को मिल रही है गेंदबाज योगेश के माध्यम से। लाजवाब गेंदबाजी, ऐसा लग नहीं रहा था कि सागवाड़ी टीम इस मुकाबले में इतने आसानी के साथ वापसी करेगी, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी होगी इस मुकाबले में। अभी भी 3 गेंदे और जीतने के लिए चाहिए 11 रनों की जरूरत। 3 गेंदे 11 रन, इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक दागना होगा बल्लेबाज को। अगर इस शॉट गेंद के ऊपर बड़ा शॉट आता है तो फिर मुकाबले में काफी कुछ अभी भी बचा हुआ है। उड़ाने की कोशिश, ऊंचाई ज्यादा है इस गेंद के ऊपर, खिलाड़ी आता हुआ, और एक और विकेट का पतंग, बल्लेबाज बैक टू द डगआउट। कि दोस्तों वेस्ट इंडीज टीम के लिए आईसीसी चैंपियंस ट्रॉफी खेलने के लिए पैसे नहीं थे, तो पैसे भारतीय क्रिकेट बोर्ड ने पे किए, और उसके बाद वेस्ट इंडीज टीम ने जीती, और उसके बाद गाना बजने लगा, चैंपियन इज द चैंपियन, वेस्ट इंडीज द चैंपियन। चैंपियन 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 चैंपियन। आने वाली गेंदे होगी 2 गेंदे और जीतने के लिए 11 रनों की दूरी है। गेंदबाज तैयार है, गेंदबाजी के लिए लेफ्ट आर्म राउंड से विकेट गए, उड़ाने की कोशिश, लेकिन गेंद बल्ले पे आई नहीं, सीधी लॉन्ग आर्म की तरफ, और वहां से दूसरा रन लेने की कोशिश दोनों बल्लेबाजों की। और ये मुकाबला जो है ना वो पूरी तरह से सागवाड़ी टीम ने अपनी तरफ खींचा हुआ है। अब 1 गेंद और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। ऐसा लग नहीं रहा था, निराशा दिखाई इस मुकाबले में, मैं तो कहूंगा मोदीमाल टीम ने, क्योंकि पहले 2 ओवर में देखा जाए ना, यहां से कृष्णा तो मुकाबला पूरी तरह से मोदीमाल टीम के पास था, लेकिन गेंदबाजों की तारीफ करनी होगी। रिवर्स अटेम्प्ट, उड़ाने की कोशिश थी वहां पर, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, और यहां से मुकाबला जीता टीम सागवाड़ी टीम ने। बघा या ठिकाणी विनंती आहे, आयोजक आपण मैदानामध्ये जायचं आहे, खेळपट्टीवर थोडीशी धूळ साचले म्हणून खेळपट्टी आपण साफ करायची आहे। निश्चितच ते आयोजकांना सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थानं खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा, कारण तुम्ही मेहनत करता आणि तुमच्यामुळे ही स्पर्धा ही संपन्न होते, तुमची म्हणून ही स्पर्धा पार पडते। त्या आयोजकांना विनंती आपण धूळ साफ करायची, कारण खेळपट्टीवर जर धूळ साचली ना तर अक्षरशः बॉल स्किट होतो आणि तो स्पीड आणि त्याचा फायदा निश्चित गोलंदाजाला मिळतो, म्हणून ती